नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर वाकीजवळ गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा लावून 3 आरोपींना रंगेहात पकडून 63 लाख रुपयांचा 96 किलो मोठा गांजा हस्तगत केला आहे. सदरची कारवाई शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी संजय पांडुरंग मोहिते वयवर्ष 39 राहणार मावळ जिल्हा पुणे, मनसाराम नूरजी धानका वयवर्ष 40 राहणार शिरपूर जिल्हा धुळे व नीरा बबन मोहिते वयवर्ष 50 राहणार पांगरी तालुका खेड या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकण पोलीस स्टेशन हद्दीत रोहकल फाटा वाकी तालुका खेड या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 63,31,200 रुपये किमतीचा एकूण 96 किलो 204 ग्रॅम वजनाचा गांजा, 3 मोबाईल, 2 चारचाकी मोटार आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चिखली कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि पत्रा शेडवर महापालिकेने कारवाई केली. येथील 932 एकरवरील 4,796 अनधिकृत बांधकामे आणि पत्रा शेड कारवाई करून हटवण्यात आली. त्यामुळे येथील व्यावसायिकांना लगतच्या खेड तालुक्याच्या भागात जागा हवी आहे. मात्र खेड तालुक्याच्या हद्दीवरील अनेक ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी भंगार व्यवसायास जागा न देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पूर्वीपासून या भागात असलेले भंगार व्यावसायिक या भागात भंगार व्यवसाय करत असून त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. चाकणमधील काही भंगार व्यावसायिकांकडे MIDCमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सुद्धा असल्याची बाब समोर येत आहे. सध्याचे भंगार व्यवसाय सुरू असताना चाकण औद्योगिक भागातील अनेक ग्रामपंचायतींची पत्रे सध्या सोशल माध्यमात व्हायरल होत आहेत. चिखली कुदळवाडी येथील भंगार व्यावसायिकांना या भागात जागा न देण्याची भूमिका ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी घेतली आहे. वाकी ग्रामपंचायतीने देखील असाच फतवा काढला आहे. यापूर्वी शेलपिंपळगाव, मरकळ, बहुळ, कोयाळी, महाळुंगे आणि मोई आदी ग्रामपंचायतीच्या वतीने भंगार दुकानांना जागा विकत किंवा भाड्याने न देण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे ग्रामस्थांना केल्या आहेत. भविष्यात त्रासदायक असणाऱ्या व्यवसायास ग्रामपंचायत अनुमती देणार नाही, अशी या भागातील ग्रामपंचायतींची भूमिका आहे. खेड तालुक्यात सर्वत्र 10वीची परीक्षा शांततेत सुरू झाली आहे. खेड तालुक्यात सुमारे 5,000 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर केंद्रात चाकण व लगतच्या भागातील सुमारे 8 शाळेतील 943 परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आल्याचा प्राचार्य अनिल ठुबे यांनी सांगितलं. आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात 10वी बोर्ड परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. आळंदी आणि आळंदीच्या पंचक्रोशीतील विविध 7 प्रशालांतील 1097 विद्यार्थ्यांची परीक्षा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू झाली. प्रवेशद्वारावरती फुग्यांची सजावट, आकर्षक रांगोळीच्या पायखड्या याबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. राजगुरुनगर शहरातील महात्मा गांधी विद्यालयात 1182 विद्यार्थी आणि याच आवारातील KTES इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 342 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. तालुक्यात सर्वत्र शांततेत परीक्षा सुरू झाल्याचा खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी सांगितले. राजगुरुनगरमध्ये 10वी आणि 12वीचे एकूण जवळपास 2400 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामुळे या भागात मोठी कोंडी होत आहे. संपूर्ण वाडा रस्ता कोंडीत अडकून पडत असल्याने परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राजगुरुनगर शहरात शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी भीमा नदीवरील केटी बंदराच्या मोरीजवळील पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत राजगुरुनगर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खेड पोलिसांना माहिती दिली. संबंधित महिलेचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असून तिच्या अंगावर चॉकलेटी रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचा पायजमा आहे. उजव्या पायात काळा करगोटा, दोन्ही पायात पिवळ्या धातूची कर्णफुलं आणि डाव्या कानात धातूची रिंग, तसंच पायात जोडवी आहे. संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून याबाबत माहिती असल्यास खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. चाकण शहरात आदिती उद्धव सरक नामक 3 वर्षांची चिमुरडी बालाजीनगर शिक्षक कॉलनी चाकण येथे वंदना आठवले यांना रस्त्यावर मिळून आली. सदर महिलेनं या मुलीस चाकण पोलीस स्टेशन येथे आणलं. चाकण पोलिसांनी चाकण लगतच्या बारावाड्या आणि पोलीस बीट मार्शल यांच्या माध्यमातून मुलीच्या पालकांचा शोध घेतला. त्यानंतर सापडलेल्या या मुलीची आई प्रियांका उद्धव सरक वयवर्ष 30 यांच्याकडे संबंधित मुलगी आदिती हिला सुखरूपपणे ताब्यात देण्यात आलं.
1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी खेड तालुक्यातील संबंधित कालावधीत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे। खराबवाडी, जवळके खुर्द, कोहिंडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनन, धामणे, गुळानी, रौंधवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाईट, कोळे, खालुंब्रे, टेकवडी या खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे। संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करून कारवाई टाळण्याचे आवाहन चाकण पालिकेने केले आहे। मार्च महिना जवळ येत असल्यानं चाकण नगर परिषदेच्या वतीनं मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबवण्यात येत आहे। पथकाद्वारे विशेष वसुली मोहीम अभियानांतर्गत शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची ज्या थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा थकबाकीदारांवर नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्ती, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे तसंच शहरातील विविध भागात थकबाकीदारांच्या नावांचा फ्लेक्स लावणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। संभाव्य कारवाई टाळण्याचे आवाहन चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी केले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी विकास मंडळ हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी निर्भय कन्या अभियान राबवण्यात आलं। या अभियानांतर्गत विद्यार्थिनींसाठी स्त्री हक्क अधिकार विषयक नियम संहिता, कायदे, महिला संरक्षण या विषयांवर व्याख्यानं तसंच कराटे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। खेड तालुक्यातील रासे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शांताराम डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांचे गावातून अभिनंदन होत आहे। खेडच्या पूर्व भागामध्ये कांदा पीक आणि बीट हे लेट सीझनमध्ये केल्यामुळे चांगले उत्पादन निघाल्याचे शेतकरी सांगत आहेत। कांद्याला चांगला भाव असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक हे कांद्याच्या बरोबर बीटचा देखील वापर करत आहेत। त्यामुळे बीटला देखील चांगला बाजारभाव मिळतो आहे। 2च महिन्यामध्ये पीक निघत आहे। बीटाचा उत्पादन खर्च देखील कमी असल्याने हे पीक चांगले पैसे मिळवून देत आहे। काय भाव आहे बीटाला? 10 रुपये। किती काढले आज? आज बरं ना 8-9 वर 8-9 आपलं थोडं नेत आहे काय रोज? थोडं राजगुरुनगर नगर परिषदेच्या कारभाराच्या विरोधात नागरिक आक्रमक होत आहेत। राजगुरुनगर पालिकेने केलेली कर आकारणी ही नागरिकांवर अन्यायकारक आहे। ती तातडीने स्थगित करावी। चाकण आणि मनसरप्रमाणे राजगुरुनगर नगर परिषद करवाढीला देखील स्थगिती देऊन पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे आणि स्वप्नील माटे यांनी नागरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली आहे। राजगुरुनगर नगर परिषदेने जी काही चालू आर्थिक वर्षामध्ये करवाढ केलेली आहे ती करवाढ अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि अन्यायकारक केलेली आहे। या करवाढीच्या माध्यमातून राजगुरुनगरवासियांना अक्षरशःपणे लुटण्याचं काम या नगर परिषदेने केलेले आहे। याच्या संदर्भामध्ये या राजगुरुनगर शहरातील जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकारणी असतील किंवा भ्रष्टाचारी असतील त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे देणे घेणे राहिलेले नाही, कारण की त्यांनी या राजगुरुनगर शहराला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं आहे। या राजगुरुनगर शहरावर अतिशय म्हणजे भयंकर मोठ्या प्रमाणात लूट चाललेली असताना हे सर्व राजकारणी किंवा पुढारी यांनी झोपेतच सोंग घेतलेले आहे। खेड तालुक्यातील कडधे गावात 2022 मध्ये आरो प्लांटचे पैसे खर्च करण्यात आले, मात्र प्लांटच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबतचे बिल घेतले मात्र प्लांट बसवण्यात आला नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे। कडधे गावामध्ये जो आरो प्लांट झालेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा खंडोबा मंदिराच्या जवळ, तर त्या आरो प्लांटच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। पाणी पुरवठ्याच्या आपल्या शाखा अभियंता मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी प्रत्यक्ष इथं पाहणी केलेली आहे, जागेची स्थळ पाहणी त्यांनी केलेली आहे। आमच्याबरोबर आहे रामदास भाऊ आणि बंशीधर नाईकडे। रामदास नाईकडे आणि बंशीधर नाईकडे हे दोघं ग्रामस्थ पण आहेत। आम्ही प्रत्यक्ष पाहिलं, इथं कुलूप असल्या कारणाने आम्हाला आतमध्ये पाहता आलं नाही, म्हणूनसाठी आम्ही
समोरची जी खिडकी आहे त्याच्यातूनही पाहिले आणि पाठीमागची जी खिडकी आहे त्याच्यातूनही पाहिले. कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा या ठिकाणी नाही आहे. आतमध्ये PCC नाही आहे, टाक्या नाही आहेत, कोणत्याही स्वरूपाची पाईपलाईन नाही आहे. फक्त एक मुख्य पाईपलाईन जी आहे ती आतमध्ये सोडून दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त इथं कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा अद्याप लावलेली नाही. हे काम झालं आहे 2022 मध्ये. हां, 2022 मध्ये झालेलं आहे आणि अद्याप त्याच्यामध्ये काहीच नाही, कोणत्याही स्वरूपाची तिथं यंत्रणा नाही आहे. त्याच्यामुळं आमचा आरोप म्हणजे माझा वैयक्तिक संदीप मिर्जाचा आरोप आहे की इथं कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा न लावता हे बिल काढलेलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी मॅडमला मी या ठिकाणी बोलवलं होतं. ते आल्या, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं धन्यवाद. जो प्लॅन जो बसवला आहे तिथं जो बसवताना काहीतरी आपण घरातही काहीतरी करतो, फ्रीज साधा बसवला तरी स्टँड असतं आणि ते त्याबद्दल किंवा त्याला लाईट नाही किंवा कुठं कनेक्शन घेतलेलं नाही आणि त्यामुळं इथं प्लॅन बसवलाच नाही. इथे मुलं काढल्यात आणि सगळ्यांचा आभार करून इथं ह्या 2 नंबरच्या आरो प्लॅनमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. आरो प्लॅन नाहीच आहे इथं, कुठले खाणं नाहीत, कोणा नाही किंवा बसवलं असं काही नाही, पाईपलाईन नाही, लाईट नाही, लोखंडी स्टँड नाही, काहीच नाही तिथं. त्यामुळं हे सगळं बनवगिरीचा कार्यक्रम झालेला आहे. चाकणमधील एका खाजगी अकॅडमीच्या अंतर्गत इंटरनॅशनल अबॅकस मॅथेमॅटिक असोसिएशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राष्ट्रीय स्पर्धेत चाकण येथील स्वंश स्वप्नील गोरे याचा देशात प्रथम क्रमांक आला, तर सर्वेश राहुल मांजरे याचा देशात 3रा क्रमांक आला आहे. संपूर्ण भारतभर 50 विभागामध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.